हॅलो फ्रेंड्स, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत पराठे आणि खूप चविष्ट आहेत आणि कशापासून बनवणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आणि पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता, आणि खूप टेस्टी लागतात पराठे। तर चला, तर इथे आपली सकाळची जी भाजी उरलेली आहे त्याचे पराठे बनवणार आहे। तर हे आहे वांग्याची भाजी आहे, थोडीशी रस्सेदार वांग्याची भाजी बनवली होती आणि यामध्ये आता आपल्याला कणिक मिसळायचे। तर तुम्ही याच्यामध्ये 2 ते 3 प्रकारचे पीठ मिसळू शकता। बेसन झालं, ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ आणि कणिक वगैरे। तर इथे मी कणिक घेतलेली आहे, थोडंसं लसूण ठेचून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण भाजीमध्ये टाकतोच आहे, सगळं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये भाजीमध्ये। फक्त आता आपण कणिक मिसळणार आहे, तर कणकेमध्ये आपल्याला थोडेसे मसाले, जेणेकरून पूर्ण दोन्ही भाजीचा आणि कणकीचा स्वाद जो आहे किंवा जे आपण मसाले हे करणार आहे एकत्र करून त्याचं जे पराठा आहे तो खूप टेस्टी लागतो। तर इथे आपले सुखे मसाले घातलेले आहे, लाल मिरची पावडर, धने पावडर, हळद, मीठ। तर याच्यामध्ये तीळ पण टाकायचे आहे, तीळ पण तुम्ही टाकू शकता, ओवा पण टाकू शकता आणि चवीनुसार मीठ, कारण भाजीमध्ये मीठ राहते, फक्त आपण कणिक घालतो आहे तर मीठ कमी नाही झालं पाहिजे। तर यासाठी आता एकदम छान असं चुरून घ्यायचं आहे, कारण यामध्ये ऑलरेडी आपण भाजी बनवलेली आहे, तर भाजीमध्ये मसाले राहतातच आणि फोडणी दिलेली राहते तेलामध्ये। तर हे पराठे पण एकदम नरम आणि कुरकुरीत खुसखुशीत होतात, एकदम असे टेस्टी लागतात, चविष्ट लागतात। आता मी याचा गोळा बनवून घेते पाणी न घालता, आणि व्यवस्थित छान होतो त्याचा मऊसर गोळा बनवून घेतलेला आहे, बघू शकता। आणि याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे मसाले आहे। आता इथे छान व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार किती पराठे आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जास्त पण बनवू शकता। तर इथे थोडीशी भाजी होती, वाया न गमावता आपण संध्याकाळी पराठे म्हणून सुद्धा खाऊ शकतो आणि खूप टेस्टी लागतात। लोणच्याबरोबर, चटणीबरोबर, ठेच्याबरोबर, कढी वगैरे असेल, दह्याची चटणी असेल तर खूप टेस्टी लागतात हे पराठे। आणि नक्की करून बघा। वांग्याची भाजी जर असेल, आलू वांग्याची भाजी आपण करतो तर उरते, मग ती खाणं पण जीवावर येते सकाळची भाजी। तर अशा प्रकारे जर आपण पराठा बनवला किंवा थालीपीठ बनवलं तरी खूप टेस्टी लागते, आवडीने खाल्ला जातो। तर आणि खमंग भाजून घ्यायचा आपल्याला। तर आपल्या इच्छेनुसार लहान मोठे आपल्याला पराठा किंवा धपाटे म्हणू शकता, तर लाटून घ्यायचे आहे आणि खूप नरम होतात हे पराठे। तर याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे सुद्धा तुम्ही घालू शकता, कारण आपण ऑलरेडी भाजीमध्ये कोथिंबीर घातलेलीच आहे। तर फक्त या भाजीचा कलरमुळे तुम्हाला असं वाटत असेल थोडेसे कलर चेंज होतो भाजीमुळे, कारण आपल्या भाजीमध्ये सगळ्या प्रकारचे मसाले वगैरे राहते, कांदा, आलं लसूण पेस्ट, काळा मसाला थोडासा। तर आता इथे खमंग मी लाटून घेतलेले आहे आणि आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहे तेल टाकून थोडंसं, आणि खुसखुशीत होतात आणि नरम होतात, छान तोंडात विरघळणारे पराठे आहे हे। तर ते छान तर कमी जाळावरती आपल्याला शेकून घ्यायचे आहे किंवा भाजून घ्यायचे आहे पराठे, आणि छान परतवून घ्यायचं। आणि आपण छिद्र किंवा जे होल करतो त्याच्यामध्ये पूर्ण पराठा शिजला पाहिजे यासाठी करतो। तर इथे बरोबर तेल आणि कमी याच्यावरती छान भाजून घ्यायचं आहे आणि आपला पराठा पण तयार आहे, चविष्ट आणि उरलेल्या भाजीचा पराठा। भाजी पण वाया नाही जात आपली आणि टेस्ट पण खूप छान येते। तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, कसा वाटला उरलेल्या वांग्याच्या भाजीचा पराठा? तर बघू शकता, कांदा, लोणचं आणि कैरीसोबत खूप छान लागते। खाऊन बघा आणि करून बघा, आणि आवडला असेल पराठा तर एक लाईक नक्की करून जा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।